आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे। कडाक्याची थंडी जाणवत आहे। आज मी तुम्हाला थंडीमध्ये शरीराला अप्रतिम ऊब देणारा अतिशय सोपा आणि घरातच करता येणारा एक आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे। फक्त नाभीत 2 थेंब मोहरीचे तेल आणि शरीरात होणारा बदल तुम्ही स्वतः अनुभवाल। आता थंडी पडायला लागली की हात पाय थंड होणे, खोकला, सर्दी वारंवार होणे, पोटात गॅस, अपचन, चर्मरोग, त्वचा कोरडी पडणे अशा समस्या वाढतात। आपल्या नाभीमध्ये 72,000 पेक्षा जास्त नसांचा केंद्रबिंदू असतो। म्हणून नाभीत कोणतेही तेल लावले की त्याचा परिणाम थेट संपूर्ण शरीरावर होतो। मोहरीचं तेल गरम तासिरीचं आणि जंतुनाशक असतं। नाभीत मोहरीचं तेल टाकल्याने शरीराला नैसर्गिक ऊब मिळते। थंडी, सर्दी, खोकला कमी होतो, पोटातील वात, गॅस कमी होतो, त्वचेला ग्लो येतो, हातापायातील थंडी कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते। हा उपाय आयुर्वेदात खूप वर्षापासून सांगितलेला आहे। उपाय खूप सोपा आहे। झोपण्यापूर्वी मोहरीचं तेल हलकसं कोमट करा। नाभीमध्ये फक्त 2 थेंब टाका। नाभीभोवती हलकासा गोलाकार मसाज करा आणि बस एवढंच करायचं आहे। पहिल्याच दिवशी शरीरात ऊब जाणवते। 7 दिवसांनी खोकला, सर्दी, थंडीची संवेदना, कोरडी त्वचा यामध्ये स्पष्ट फरक दिसतो। मोहरीचे तेल नाभीत टाकल्याने लहान मुलांनाही खूप फायदा होतो, पण लहान मुलांना अगदी थोडंसंच वापरायचं बरं। शिवाय ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा। मोहरीच्या तेलाला ॲलर्जी असल्यास वापरू नये। हा उपाय रात्री केल्यास जास्त परिणामकारक दिसून येतो। खूप जास्त तेल टाकू नका, फक्त 2 थेंब पुरेसे आहेत। तर मैत्रिणींनो, हा होता अतिशय सोपा पण प्रभावी उपाय। थंडीच्या दिवसात शरीराला नैसर्गिक ऊब देण्यासाठी जरूर करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कविता पाटील रेसिपीजमध्ये पुन्हा भेटू अशाच एका छान अशा उपयुक्त व्हिडिओ सोबत।